आता राजकीय घडामोडींचा धावता आढावा। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडणार असल्याची शक्यता आहे। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपदी रिक्त आहेत। ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवेंची विधान परिषदेतली सदस्यता संपुष्टात आल्याने विधान परिषदेत सुद्धा विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे। आज आमदार रोहित पवार यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेला सकाळी 11 वाजता दिल्ली इथं सुरुवात होणार। वसई विरार महानगरपालिकेची 2024च्या पहिल्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शने केली। भाजपच्या नगरसेवकांसाठी दालन देण्याच्या मागणीवरून नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। या आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाला असून प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या जनता दरबारात असंख्य नागरिक तक्रारी घेऊन आले होते। काही नागरिकांच्या तक्रारींचा थेट निपटारा या ठिकाणी होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयात फलक लावलाय। पुण्यातले नगरसेवक सुनील पांडे यांनी महिना होऊन सुद्धा कार्यालयामध्ये नगरसेवक पदाचा बोर्ड लावला नव्हता, त्यामुळे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी पांडेंच्या कार्यालयात फलक लावला। भावाचा नाही झाला तो गावाचा काय होणार? ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या भावाशी प्रतारणा केली ते मुंबईच्या जनतेचे आणि मित्रांचे काय होणार? उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं लहान मन दाखवून दिलं असं म्हणत शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। महाराष्ट्र सरकारनं शिक्षणातलं 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या प्रकरणाची सुनावणी 23 फेब्रुवारी रोजी होणार। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकरकडून 10 कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली गेली, त्यामुळे आमदार पठाण यांची सुरक्षा वाढवण्यात आली। 4 शस्त्रधारी पोलीस पठाण यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती आणि स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली। भाजपकडून 9 पैकी 8 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली। गदारोळानंतर महापालिकेची पहिली सभा तहकूब करावी लागली। मुंबईमध्ये रस्ते बांधकाम करणारे कामगार बांगलादेशी आहेत असा आरोप भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी केला। कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचं देखील प्रीती सातम यांनी मागणी केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी शनिवारी सुनावणी होणार आहे। सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी दिली। बांगलादेशींना अभय देणाऱ्यांवर कारवाई कधी होणार आहे? सरकार चुकेल तिथं सरकारला ठणकावणं महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं। 4 वर्ष प्रशासकीय राजवटीत कामच झाली नाहीत, नवनिर्वाचित नगरसेवक जोमात काम सुरू करणार असं वक्तव्य शिवसेना नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केलं। मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत खालावली, प्रकृती अस्वस्थ झाल्यानं भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। भुजबळांना अचानक पोटात दुखत असल्याची माहिती समोर आली। कल्याणमध्ये मेट्रोचं काम जलद गतीने सुरू आहे। जवळपास 5000 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली। काम पूर्णत्वास आल्यावर कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या शहरांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा दावा सुद्धा शिंदेंनी केला। संदीप देशपांडेंनी उतावळेपणा करू नये असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडे यांना टोला लगावला। नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत गोंधळ झाला। विरोधी पक्षनेता जाहीर न झाल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला। सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमोल कोल्हे यांनी व्याख्यान केले। कोल्हेंच्या व्याख्यानाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केला।